हॅलो. चेक चेक. हॅलो. चला आपण आजच्या वेळापत्रकाची सुरुवात करूया. बघा, नियम नॉर्मल आहेत, बेसिक आहेत, जे तुम्हाला प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. पण या ठिकाणी काही नियम या आयोजकांनी राखून ठेवलेले आहेत. 5 षटकांचा सामना आहे, म्हणजेच पहिली 4 षटकं 20 मिनिटांमध्ये फेकून पूर्ण व्हायला हवीत. जर तसं झालं नाही, अतिरिक्त कालावधी जर लागला, तर 5व्या षटकामध्ये इनफिल्डमध्ये 5 क्षेत्ररक्षक आणि आउटफिल्डमध्ये 4 क्षेत्ररक्षक असतील. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हरच्या माध्यमातून निर्णय देण्यात येणार आहे आणि मैदानाच्या आतमध्ये कुठलंही आर्ग्युमेंट चालणार नाही. जे ऑनफिल्ड डिसिजन आहे ते मान्य करावं लागेल. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे वाटिका टीम. आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे. तुम्ही योग्य त्या वेळेत आलेला आहात, आम्ही तुमचं कौतुक करतोय. पण योग्य त्या वेळेत तुम्ही सामना कराल तर अजून जास्त तुमचं कौतुक आम्ही करू. कारण बघा, 11 वाजून 40 मिनिटं झालेले आहेत. 11 वाजून 45 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झालाच पाहिजे, वेळापत्रक सुरू झालंच पाहिजे. चला, या दोन्ही टीम्सला आपण शुभेच्छा देऊया आणि चालू करूया आजच्या महत्त्वपूर्ण रणसंग्रामाचा. जातोय. काल देखील चांगले सामने आपण पाहिले, एन्जॉय केले आणि म्हणूनच प्रत्येक दिवशी मात्र तुम्हाला अजून जास्त कुतूहल होईल की आज नक्की काय पाहायला मिळेल. प्रत्येक दिवशी तुम्हाला काही ना काही नवीन पाहायला मिळणार आहे. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे. जय जलेश्वर वाडेकर आणि शिवम स्पोर्ट्स गेरसे असे दोन ग्रामीणचे संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. एक संघ आहे डोंबिवली परिसरातला, कल्याण डोंबिवलीतला, आणि दुसरा सुद्धा कल्याण डोंबिवलीतला आहे, पण तो शहापूरच्या जवळ आहे. त्याचमुळे मात्र दूरचा प्रवास प्रवास पूर्ण केला आहे, पण त्यांच्या चेहऱ्यावर बिलकुल थकवा जाणवत नाही आहे. क्रिकेट खेळण्याची जिद्द त्यांची नेहमीच पाहायला मिळते. क्रिकेटपटूंचं हेच खूप महत्त्वाचं गुण आहे की कितीही लांबचा प्रवास ते करू द्यात, पण जेव्हा ते स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचतात त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला बिलकुल थकवा पाहायला मिळणार नाही. हीच आहे क्रिकेट खेळण्याची जिद्द. क्रिकेट जिंकण्याचं रहस्य म्हणजेच काय की थकवा बिलकुल जाणवू द्यायचा नाही. या दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. शिवम स्पोर्ट्स गेरसे या संघाकडून ऋतिक आणि वासुदेव हे दोन फलंदाज आणि जय जलेश्वर वाडेकर. चला, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. फ्लॅशी कलर्स तुम्हाला प्रत्येक खेळाडूच्या शरीरावर पाहायला मिळत आहेत. म्हणजेच जे ड्रेस किट आहे ते बालाजी ग्लोबल्स इंडस्ट्रीयल पार्कचे सन्माननीय दयानंद चोरगे साहेब, सन्माननीय वीरेन चोरगे साहेब, सन्माननीय विराज चोरगे साहेब यांच्या वतीने स्पॉन्सर झालेले आहेत. आपण प्लेयर्स पॉइलन्स बॉक्स पाहतोय जे आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे इरफान भुरे साहेब आणि फरहान पटेल साहेब. तर त्या प्लेयर पॉवेलियनमध्ये बसूनच तुम्हाला खेळाडूंना आत बाहेर करायचं आहे. सर्व गोष्टी या ठिकाणी नियमांच्या अंतर्गतच झाल्या पाहिजे आणि आपण तसं वर्तन कराल अशी अपेक्षा आम्ही बाळगतोय. चला, टीम हर्डल करा, घ्या देवाचं नाव आणि सुरू करा आजचा पहिला सामना. आमच्यासोबत आमचे ऑफिशियल धावनोंदक साहेब मोमीनसुद्धा ॲट टाईम अप टू डेट डेटा आमच्यापर्यंत नेहमीच ते पोहोचवत असतात. आमच्यासोबत सदाभार आवाज तुम्ही ऐकताय समालोचन कक्षातून अजय घरत यांचा. तर आमची बॅक ऑफिस टीम खूप चांगलं कार्य करण्यासाठी तत्पर राहिलेली आहे गेल्या 6 दिवसांपासून आणि आज देखील तीच तत्परता आम्ही क्रिकेटप्रती राखणार आहोत. आमची पायनियरची टीम खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येक कामाचा व्यवस्थित आढावा घेऊन त्यांचं योग्य ते योगदान देते. सन्माननीय अल्ताफ अली सर प्रत्येक संघाला खूप चांगल्या पद्धतीने कसं या मैदानात खेळता येईल, त्यांना कसा पूरक वेळ मिळेल त्यासाठी ते तत्पर राहिलेले आहेत. तर ऑल इज वेल अशी ही स्पर्धा आपण पाहतोय गेल्या 6 दिवसांपासून आणि आज सुद्धा तसाच खेळ आपण पाहणार आहोत प्रत्येक खेळाडूंकडून. कारण म्हणतात ना की कुठलाच संघ मैदानाच्या आतमध्ये पराभूत होण्यासाठी जात नाही आणि कुठलाच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खराब खेळ करण्यासाठी जात नाही. तर कधी कधी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू तुमच्यापेक्षा थोडे वरचढ असतात आणि म्हणूनच तुम्हाला तुमचं 100% योगदान नेहमीच द्यावं लागते. बॉलिंग ट्रॅकवर कपिल तयार होतोय, एक शानदार गोलंदाज ज्याने फिरकीच्या जोरावर कित्येक फलंदाजांना नाचवलेलं आहे. पण आता 2 बॅटर्स गेसे संघाचे कोण आहेत, ऋतिक आणि वासुदेव. तर अनुभव आहे वासुदेव आणि ऋतिक यांच्याकडे. शहापूर परिसर म्हटलं तर शहापूर परिसर देखील मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतो, पण
आपला कल हाच असतो की आपण ज्या परिसरात राहतो त्याच परिसरातलं क्रिकेट आपण जास्तीत जास्त पाहत असतो. त्याचमुळे या स्पर्धेमुळे काय होते की पूर्ण ठाणे जिल्हा म्हणा एकवटलेला आहे. रायगड जिल्ह्यातले पण देखील काही संघ तुम्हाला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतात. पालघर जिल्ह्यातील संघ देखील तुम्हाला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतात. त्यातल्या त्यात पूर्ण भारतातील नामवंत खेळाडूसुद्धा या स्पर्धेत म्हणजेच बाली ट्रॉफी 2023 मध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. म्हणजेच ही एक राष्ट्रीय स्पर्धा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार आहे. फर्स्ट बॉल ओव्हर द विकेट, फुललेंचा बॉल आउटसाइड द क्रीज म्हणजेच क्रीजच्या पलीकडे बॉल पीच झालेला आहे आणि त्याचमुळे पंचांच्या वतीनं नो बॉलचा इशारा. प्रत्येक दिवस काही ना काही नवीन घेऊन येते आणि आजचा दिवस पहिल्या बॉलवर नो बॉल घेऊन येतोय. कपिल पाटीलची फिरकी आपण पाहिली पण त्या फिरकीवर जर कंट्रोल नसला तर फायदा प्रतिस्पर्धी संघाचा होतो. एक धाव मिळते शिवम स्पोर्ट गेरसे या संघाला. फुल टॉस आहे, लॉफ्ट केलाय, फ्री हिटचा बॉल आहे, नुकसान होणार नाही आहे. एक धाव तर पूर्ण केली आहे. बघा हे आहे क्रिकेट, कारण यावेळेस ऑपॉर्च्युनिटी बनली होती पण फ्री हिटचा बॉल असल्यामुळे मात्र नुकसान झालं नाही शिवम स्पोर्ट गेरसे या संघाचं. म्हणूनच प्रत्येक वेळा तुम्हाला अचूक प्रयत्न करायचा असतो आपल्या संघाला चांगल्या पोझिशनमध्ये कसं नेता येईल. त्यासाठी पहिल्या पावलापासून तुम्हाला तसा प्रयत्न करणं गरजेचं होऊन बसलेलं आहे. धावसंख्या 2 झाले, एक बॉल डिलिव्हर झालाय. राईट हँडेड बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय ऋतिक ऑन स्ट्राईक. 30 या सर्कलच्या आतमधलं क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं शॉर्ट थर्ड मॅन आहे, बॅकवर्ड पॉईंट. सन्माननीय बाळाराम दिवाणे साहेब जे गेरसे गावचे विद्यमान सरपंच आहेत त्यांचं व्यासपीठावर सहर्ष स्वागत केले जातं. उलट दिशेच्या या षटकाराने बॉल पोहोचतोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. ऋतिकच्या बॅटमधून दमदार षटकार, क्लासिकल हिट. काहीच फलंदाज जे असतात ज्यांना सरळ बॅटने खेळणं तितकंसं पसंत पडत नाही आणि आल्याल्या जो पहिला बॉल ते फेस करतायत उलट दिशेने खेळले, विथ द स्पिन खेळायचं होतं आणि या स्पिनचा खूप चांगला अंदाज मनाशी बांधून हा उलट दिशेचा षटकार आलेला आहे. धावसंख्या 8 झाले. कपिलच्या विरुद्ध उत्तुंग षटकार. स्टेप आउट झाले, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, खूप चांगली लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, 1 बाउन्स घेऊन जाईल बॉल सीमारेषा पार. 6 नंतर 4 फलंदाजाला धावा मिळतील 4 चौकार. टार्गेट केलेलं आहे फलंदाज ऋतिकने. धावसंख्या 12 झाले. ओव्हर द विकेट, फिरकी आणि फलंदाजाची उडवली गिरकी. यावेळेस जाणलं होतं फलंदाजाने की बॉल रोटेट होणार आहे, खूप जास्त रूम क्रिएट केला आणि बॉल आतल्या दिशेने रोटेट झाला. यालाच म्हणतात कपिलची फिरकी आणि योग्य त्या वेळी तो बॉल यूज केलेला आहे कपिलने. धावसंख्या 12. रिपिटेशन ऑफ प्रिव्हियस वन आणि ह्या वेळेस मात्र पूर्वतयारी होती फलंदाजाची. उलट दिशेने स्ट्रोक खेळताना बॉलला पाठवलंय स्वीपर कव्हर सीमारेषा पार. या मिळतील धावा 4. जबरदस्त रिव्हर्स हिट चौकार. रीडिंग कॅपॅसिटी खूप चांगली आहे ऋतिकची. इनसाइड आउट ॲट हिज बेस्ट. काही जण मात्र उडी घेतात, आपण घेणार आपण फक्त झेप आणि ती झेप घेतली जाते शिवम स्पोर्ट्स गेरसे या संघाकडून. ऋतिक इज ऑन फायर. धावसंख्या 20. विरोधात ऋतिकने एकंदरीत 3 चौकार खेचले, 1 षटकार ठोकला. वासुदेवने फक्त पहिल्या बॉलवर 1 सिंगल कंप्लीट केली आणि तो देखील झेलचीच्या स्वरूपात बाद होऊ शकला असता पण फ्री हिटचा बॉल होता. म्हणजे सर्व काही सुरळीत घडते शिवम स्पोर्ट्स गेरसे या संघाच्या बाजूने आणि एक चांगली पॉझिटिव्ह स्टार्ट. जी स्टार्ट प्रत्येक कर्णधाराला स्वप्नवत असते ती स्टार्ट मिळालेली आहे शिवम स्पोर्ट्स गेरसे या संघाला. जय जलेश्वर वाडेकर संघाकडून एक बेटर ऑप्शन यूज केला होता कपिलचा
पण कदाचित नवीन बॉल असल्यामुळे बॉल ग्रिपिंग प्रॉपर कपिलला झालेला, बॉल रोटेट होत होते, नो डाऊट बॉल रोटेट होत आहेत, खूप चांगला टर्न कपिलला मिळत होता, पण मात्र फलंदाजाची पूर्वतयारी खूप चांगली पाहायला मिळाली. चांगले रिव्हर्स हिट आपण पाहिले आणि ते देखील तंतोतंत पूर्वनियोजन केलेले रिव्हर्स हिट आपण पहिल्या षटकात पाहिले. आता बॉलिंग ट्रॅकवर येतोय अतुल भोईर. गती कमी होती पण तितक्याच दुप्पट वेगाने रिव्हर्स हिट करताना बॉलला परत पाठवून दिलेला आहे. सीमारेषा पार, मिळतील या 4 चौकार. ऋतिकचा रोल वासुदेव अदा करतोय, वासुदेवचा रोल ऋतिक अदा करतोय. दोघं जण रिव्हर्स हिट खेळत आहेत आणि आता फलंदाज मात्र आपली जादुई कलात्मक फलंदाजी दाखवत आहेत आणि आता गोलंदाजांची भंबेरी उडलेली आहे, क्षेत्ररक्षकांची भंबेरी उडलेली आहे की नेमकं पॉवर प्लेच्या षटकामध्ये फील्ड सेटअप कुठे ठेवायचा. स्ट्राईकवर बॅटर असेल वासुदेव, धावसंख्या पोहोचते 24 रन्स. अराउंड अ विकेट, बॉलर तयार. स्टेप आउट, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलंय, टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक, बॉल सरळ जाईल, डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, बॅक टू बॅक दुसरा चौकार. पॉझिटिव्ह स्टार्ट अँड प्रोडक्टिव्ह स्टार्ट वी कॅन से. आतापर्यंत बॉल डिलिव्हर झालेले आहेत 8 आणि 8 बॉल्समध्ये बनवल्यात 28 धावा, 28 रन्स. खूप चांगला स्ट्राईक रेट या दोन्ही संघा फलंदाजांचा पाहायला मिळते. वासुदेवचा पण स्ट्राईक रेट पहिला 300चा आहे आणि ऋतिकचा देखील 300 ते 350 पर्यंतचा स्ट्राईक रेट आहे आणि म्हणूनच जर हीच गती राहिली तर एक चांगली पोझिशन नक्कीच प्राप्त करू शकेल 5 षटकानंतर शिवम स्पोर्ट गेरसे. विकेटचा शोध अजूनही अपूर्ण राहिला आहे. यावेळेस रिलीज पॉईंट थोडा उशिरा ठेवला आणि बॉलला थोडंसं रोटेशन दिलं. स्ट्रोक खेळण्याची तयारी तर नक्कीच होती. स्टेप आउट झाले, पद्धतीचा वापर वासुदेवने केला, पण बॉलची गती आणि बॉलच्या पिचिंग झाल्यानंतर जो बाउन्स आहे तो वासुदेवला तितकासा ओळखता आला नाही आहे, मापता आला नाही आहे आणि त्याचमुळे जातो. ह्या डॉट बॉल खूप महत्त्वाचे आहेत कारण एकंदरीत आपण या पूर्ण डावामध्ये लक्ष वेधलं तर 2 डॉट बॉल्स आपण पाहिले, 5 चौकार आपण पाहिले, 1 षटकार पाहिला आहे. म्हणजेच फलंदाजीचा करणारा संघ जो आहे थोडासा उजवा ठरलेला आहे आतापर्यंत. अतुल भोईर 3 बॉल आतापर्यंत डिलिव्हर झालेले आहेत. अतुलचे 4था बॉल, आकुटप्याचा बॉल पुन्हा एकदा रिव्हर्स हिट केलेला आहे. खाली क्षेत्र आहे, बॅकवर्ड पॉईंट आणि पॉईंटचं आणि त्याचमुळे त्याला एक इझी स्पेस मिळाला चौकार खेचण्यासाठी आणि या 4 धावांनी धावसंख्या पोहोचते 32 या आकड्यावर 32. धावपत्कार पाहायला मिळत आहेत आणि असं वाटतं की मी हायलाइट्स पाहतोय की काय, कारण प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेरच जाताना पाहायला मिळालेला आहे. एकूण बाउंड्रीजचा विचार केला तर एकंदरीत 7 बाउंड्रीज आतापर्यंत आलेल्या आहेत. ॲटवेस काहीतरी व्हेरिएशन करायचं होतं आणि व्हेरिएशन करताना मात्र फलंदाजाने व्हेरिएशन केलं नाही. फलंदाज मात्र वारंवार रिव्हर्स हिट खेळण्याच्या तयारीत पाहायला मिळाला. लिडिंग एज घेतलं, बॉल जातो यष्टीरक्षकाच्या मागे, कॅरी करतोय कॅच, पहिला फलंदाज होतोय बाद. वासुदेव बॅक टू डगआउट. शिवम दिवा कोळीवाडा आणि वीर तानाजी दापोडे ए दोन्ही संघाचे कॅप्टन्सी डबल ए भारत गॅस टॉस बॉक्समध्ये थांबून राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. वीर तानाजी दापोडे ए वर्सेस बंटी स्पोर्ट्स दिवा कोळीवाडा या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनी डबल ए भारत गॅस टॉस बॉक्समध्ये थांबून राहायचं आहे. लगेचच इनिंग ब्रेकमध्ये टॉस क्लिअर केला जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर नरेंद्र जातोय. शिवम स्पोर्ट्स गेरसे हा संघ चांगली तयारी करून आलेला आहे. कदाचित जय जलेश्वर वाडेकर संघाचा खेळ यूट्यूबवर त्यांनी पाहिला असावा किंवा कित्येक वेळा एकमेकांसमोर ते खेळले असावेत आणि तो पूर्वाभ्यास कामी येतोय फलंदाजांच्या, कारण वासुदेव आणि ऋतिक मात्र एक प्रॉमिसिंग बॅटिंग करताना पाहायला मिळालेत. कल्याण तालुक्यातलेच असल्यामुळे एकमेकांचा आढावा अंदाज आहे, पण असं नाही आहे की जय जलेश्वर वाडेकर हा संघ पुढच्या डावामध्ये कमबॅक करणार नाही. आता सुद्धा कमबॅक करण्याची तयारी आहे जय जलेश्वर वाडेकर संघाची. पण एक गोष्ट नक्कीच सांगावीशी वाटते, जी स्टार्ट हवी होती शिवम स्पोर्ट गेरसे या संघाला ती स्टार्ट तर नक्कीच मिळालेली आहे, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये सुरुवातीला खूप जास्त महत्त्व दिले जाते, तसं शेवटला सुद्धा.
कुटुंबाचा बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. चुकीचा कॉल होता आणि तो नकार ऋतिकचा पाहायला मिळाला. दरम्यान दोन षटकं या ठिकाणी संपलेली आहेत. दोन षटकांच्या समाप्तीत धावसंख्या झालेली आहेत 32 धावा. 32 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1. बघा, टेनिस बॉल क्रिकेट तर आता खूप जास्त वेग पकडू लागलेला आहे. पण काही खेळाडू जे आहेत ज्यांनी लेदरपासून त्यांच्या करिअरची सुरुवात केली, त्यातल्या त्यात नरेंद्र दिवाणे जे आहे ते रणजी क्रिकेटपटू राहिलेले आहेत आणि त्याचमुळे तो अभ्यास आहे. वेस्टर्न रेल्वेसाठी त्यांनी रणजी क्रिकेट खेळलेलं आहे. म्हणूनच म्हणतात ना की क्रिकेट हा खेळ आता कुठल्याही फॉर्मॅटमध्ये असू द्या तुम्हाला एकत्र घेऊन येतो. आता वेस्टर्न रेल्वेसाठी रणजी क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे आणि नरेंद्र दिवाणे यांच्यावर सर्वेश पाटीलवर आकाश चोप्रा यांनी एक रील बनवलेली आहे. तर बघा किती प्रतिभावंत क्रिकेटपटू तुम्हाला या स्पर्धेत पाहायला मिळतात. एकंदरीत वेळ झालेली आहे. आतापर्यंत तुम्ही घेतलेत 9 मिनिटाचा कालावधी घेतलेला आहे. उर्वरित 11 मिनिटाचा कालावधी आहे पुढील 2 षटकं हाताळण्यासाठी. जर अतिरिक्त कालावधी घेतला तर 30 या सर्कलच्या आतमध्ये 5 आणि 30 या सर्कलच्या बाहेर 4. पुढचा बॉल बघा, यावेळेस बॉलला राईज मिळतोय. बॉल पिच झाल्यानंतर बॉलला वेग मिळतोय. खूप चांगली पिचिंग गुडलेनला होती. दरम्यान बॉल बॉडीवर इम्पॅक्ट करणारा आहे. लेग बायची एक धाव मिळेल. धावसंख्या पोहोचते 33 या आकड्यावर. 33 रन्स ऑन बोर्ड. बॅटिंग स्ट्रेंथ तर शिवम स्पोर्ट गिरसे संघाची अतुलनीय राहिलेली आहे. आतापर्यंत ते 3 फलंदाज यूज केलेले आहेत. त्यातल्या 2 फलंदाजांनी तर आपली उपलब्धी आपल्या संघामध्ये का आहे ते स्पष्टपणे दर्शवलेलं आहे विथ देअर प्रॉमिसिंग स्ट्रोक प्ले. आणि ते पाहूया आता नरेंद्र दिवाणे आढावा घेत आहेत प्रत्येक क्षेत्राचा. क्षेत्ररक्षक कुठे कुठे तैनात केले गेलेले आहेत. यावेळेस खूप जास्त वेगानं बॉल आतल्या दिशेने रोटेट झाला. ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक बॉल पोहोचतोय. फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. गोलंदाजाला ठाऊक आहे की फलंदाज मला कुठल्या झोनमध्ये खेळू शकतात सर्वेशला आणि म्हणूनच त्या ठिकाणी फील्ड प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळते. एक लॉंग लेगला आहे, एक डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगला आपण क्षेत्ररक्षक पाहू शकतो, एक काऊ कॉर्नरला आपण क्षेत्ररक्षक पाहू शकतोय, एक क्षेत्ररक्षक आहे तो म्हणजेच स्वीपर कव्हरला. तर सर्व गोष्टी क्षेत्ररक्षक जी सजावट आहे गोलंदाजाच्या मनाप्रमाणे व्हायला हवी आणि ते आतापर्यंत पाहायला मिळाले. यावेळेस बघा चांगला लेग ब्रेक, खूप चांगली व्रिस्ट मोमेंट आहे, बोटांची जादू आणि जी खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक वेळा तुमच्या गोलंदाजीला पेस असणंच गरजेचं नाही आहे. तर तुमच्या गोलंदाजीला जर प्रॉपर पिचिंग मिळाली, तुमच्या गोलंदाजीला प्रॉपर टर्न मिळाला तर मात्र तुम्ही अजून जास्त चांगला खेळ आपल्या संघासाठी मुख्यत्वे करू शकता. फुललेनचा बॉल होता, खणून काढलाय, बॉलला पाठवले काऊ कॉर्नर झोनमध्ये. क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर. एखादा वेळेला 2 धावांमध्ये बदलायचा आहे. बॉलिंग एंडला थ्रो आहे, थ्रो थोडासा अपिश आणि त्याचमुळे पूर्ण केल्या जातात या 2 धावा. थ्रो ऑन दी स्टंप असायला हवा. ऑन दी स्टंप नसला तरी देखील बॉलर किंवा बॅटर ज्या एंडला तुम्ही थ्रो करताय तो त्यांच्या हातांच्या उंजळीत सामावणार असावा. पण मात्र या ठिकाणी बॉल थोडासा वर होता, कॅरी झाला नाही आहे. मिळतात या 2 धावा. धावसंख्या पोहोचते 36 या आकड्यावर. 36 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1. शिवम स्पोर्ट गिरसे आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली तुलना केली पहिल्या 2 षटकांची. तर यावेळेस थांबले, पाहिले आणि त्यानंतर ऑन साइडला पुल करताना बॉलला पाठवून दिले वाईड ऑफ लॉंग ऑन. सीमा रेषा पार, लेट पण थेट षटकार, सिक्सर. टीमच्या कॅप्टन्सनी चला भारत डबल ए भारत गॅस टॉस बॉक्समध्ये बसून घ्यायचं आहे. आपण लगेचच 5 षटकानंतर नाणेफेकीची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. वीर तानाजी दापोडे अ आणि बंटी स्पोर्ट्स दिवा कोळीवाडा. सर्विश रायझिंग अँड सरप्रायझिंग आणि यावेळेस खूप चांगल्या वेगानं बॉल आतल्या दिशेने टर्न झाला आणि तितक्याच उंचीने बॉल मात्र फलंदाजाची झोप उडवलेली आहे. 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झाली शिवम स्पोर्ट गिरसे या संघाची 42 धावा. आणि घेऊया एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक. 3 षटकांसाठी आपण घेतलेले आहेत एकंदरीत 14 मिनिटं.
टेक्स्टाईल अँड कलेक्शन इथनिक स्टुडिओ लावटी कंपाऊंडला हे दुकान आहे. सर्व सणांसाठी तुम्हाला जर कपडे हवे असतील, सर्व कार्यक्रमांसाठी तुम्हाला कपडे हवे असतील, फॉर्मल कॅज्युअल्स सर्व तुम्हाला पर्याय त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर नक्कीच भेट द्या जान्हवी टेक्स्टाईल, लाहोटी कंपाऊंड, कल्याण भिवंडी रोड. तर आजचं वेळापत्रक देखील तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय इन बिटवीन द गॅप, कारण वेळापत्रक पोहोचवून खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला यूट्यूबवर पाहून यायचं नाही आहे, तर तुम्हाला जी वेळ दिलेली आहे त्या वेळेतच तुम्हाला हजेरी राहायची दाखवायची आहे. चला, यापुढचा सामना असेल दापोडे स्पोर्ट्स विपक्ष बंटी स्पोर्ट्स दिवा कोळीवाडा. तिसरा सामना सिटीचा असणार आहे RD440 आणि तो खेळणार आहे संघ जय हिंद या संघाशी. चौथा सामना सुद्धा सिटीचाच असणार आहे. नवीन गोलंदाज प्रणित पाटील आहे. चला, या चौथ्या षटकांत आम्ही तुमच्यापर्यंत वेळापत्रक देखील पोहोचू. आणि पुन्हा एकदा तीच विनंती करतोय, सूचना करतोय, आपल्याला दिले गेलेल्या वेळेपासून 35 मिनिटं अगोदर तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे. यूट्यूब टेलिव्हिजन सेटवर पाहून येऊ नका. जी वेळ तुम्हाला दिली आहे त्या वेळेच्या 35 मिनिटं अगोदर तुम्हाला मैदानात रिपोर्ट करायचा आहे. 3 षटकांतर धावसंख्या 42 झाले. 42 प्रणित पाटील. चांगला बॉल बॅट अँड पॅड मधला ऑन ड्राईव्ह गेलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय वाईड ऑफ लॉंग ऑनला, थ्रो करेपर्यंत एकच धाव. यावेळेस थोडी चपळता पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकांची, कारण ही चपळता खूप महत्त्वाची आहे. कारण पहिल्या 3 षटकांमध्ये 14 धावाच्या गतीनं 42 धावा बनवलेल्या आहेत आणि त्याचमुळे आता ती गती कमी करायची असेल तर तशाच दर्जाची फिल्डिंग आणि बॉलिंग करावी लागणार आहे. टीम 3 षटकानंतर 42 होते आणि आता चौथ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर एक सिंगल झालेला आहे. तर पाहूया या षटकामध्ये किती धावा गोळा करतील शिवम स्फोट याचे फलंदाज. त्या ठिकाणी थोडासा अडखळलेला आहे गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये. दरम्यान ही एक धाव वेगानं पळून पूर्ण केलेली आहे. बॅक टू बॅक 2 सिंगल्स या चौथ्या षटकामध्ये पाहायला मिळाले. आपण प्रत्येक दिवशी तीच चर्चा करतो की या शॉर्ट फॉर्मॅटमध्ये विकेट टेकर बनण्याऐवजी इकॉनॉमिकल बनणं गोलंदाजासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि आतापर्यंत या पहिल्या 2 बॉल्सवर 2 सिंगल खर्च केलेले आहेत गोलंदाज प्रणित पाटीलने आणि धावसंख्या झाले 44 धावा, 1 गडी बाद शिवम स्पोर्ट्स गेरचे. खरं तर नाणेफेक जिंकून जय जलेश्वर वाडेकर संघाने क्षेत्ररक्षण निवडलं होतं, पण फायदा खरं तर आता गेरचे संघाचा झाला आहे. ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, 2 येत आहेत. बॉल कॅरी करून थ्रो करेपर्यंत मिळतात या 2 धावा. 2ची वर धावसंख्या 46. सकाळी घरातून बाहेर निघालो, विचार केला की रेन शीटर घ्यायचं का, पण भिवंडीमध्ये आलो, ढगाळ वातावरण आहे आणि व्यत्यय येणार नाही आहे. ही बाली ट्रॉफी आहे. आपण कोरोना काळामध्ये देखील खूप चांगलं नियोजन करून प्रेक्षकांना घरी थांबून देखील स्पर्धा कव्हर केलेल्या आहेत. यावेळेस बघा शॉट ऑफ गुड लेंथ बॉल, स्टंप टू स्टंप अटॅक ठेवला जातोय. मला राईज मिळतो, खेळपट्टी खूप चांगली तुम्हाला पाहायला मिळते आणि खेळपट्टीचा रखरखाव प्रति दिवशी केला जातो आणि म्हणूनच आतापर्यंत एकही कंप्लेंट खेळपट्टीबद्दल आली नाही आहे. अप्रतिम दर्जाची खेळपट्टी आपण या स्पर्धेत अनुभवतोय. धावसंख्या झालेली आहे 46 धावा, 46 रन्स. आतापर्यंत चांगलं षटक प्रणित पाटीलचं आपण पाहिलं आहे ओव्हर द विकेट. स्टेप आउट झाले, स्वतःला ब्लॉक करून घेतलं, बॅक टू द बॉलर, क्षेत्ररक्षक पोहोचतोय लॉंग ऑफचा बॉलवर, तोपर्यंत मिळते 1 धाव. थ्रो देखील अप टू डेट आहे. तर आपण जर कंपॅरिझन केलं पहिल्या 3 षटकांशी या षटकाचं, तर या षटकामध्ये इकॉनॉमिकल राहिलं आहे. म्हणजेच म्हणतात ना की हाताची 5ही बोटं सारखी नसतात, तसं क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक षटक हे तितकंच समसमान नसतं, वेगळे पण तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. आतापर्यंत 5 बॉल डिलिव्हर झालेले आहेत. धावसंख्या आहे 47 धावा, 47 रन्स ऑन. खूप चांगलं पुनरागमन जय जलेश्वर वाडेकर या संघाचं. पहिल्या षटकामध्ये 20 होत्या, पुढच्या षटकामध्ये एकंदरीत 32 झाल्या, त्यानंतर 42 तिसऱ्या षटकामध्ये. फुल टॉस ऑन साईडला आडव्या बॅटीने खेळणे, क्षेत्ररक्षक आहे फॉरवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये, 1 बाउन्स बॉल कलेक्ट करेल, थ्रो करेल बॅटिंग एंडला, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केलेली आहे. 4 षटकांचा कालावधी आपण जर पाहिला तर खूप चांगलं टायमिंग साधलेलं आहे. DRS आपण घेणार आहोत. यस, या वॉररूममध्ये आपण येणार आहोत आणि त्या ठिकाणी चेक करणार आहोत इम्पॅक्ट ओव्हर द वेस्ट और डाऊन द वेस्ट आणि त्यानंतर आपण सांगूया की धावा नक्की किती.
फेअर डिलिव्हरी. चला, 4 षटकांचा कालावधी देखील अप टू डेट आहे, म्हणजे भुर्दंड बसणार नाही आहे जय जलेश्वर वाडेकर या संघाला. तर 4 षटकांचा कालावधी संपला, धावसंख्या 48 झाले. 4 षटकं खूप महत्त्वाची आपण पाहिली. पहिल्या क्रमांकावर वासुदेवने 6 बॉल्समध्ये 13 धावा बनवल्या. ऋतिक देखील आतापर्यंत 12 बॉल्समध्ये 28 धावा बनवताना पाहायला मिळालेल्या आहे. आणि नरेंद्र थोडासा वेळ घेतोय बघा. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तितकासा वेळ तुमच्याकडे नसतो आणि म्हणूनच तुम्हाला जशी मैदानात तुम्ही आलात 1-2 बॉल तुम्ही चेक करा आणि त्यानंतर तुम्ही स्ट्रेट खेळा किंवा जास्तीत जास्त वेगाने खेळा. पण या ठिकाणी थोडा वेळ घेतला गेलेला आहे नरेंद्रच्या वतीनं. आणि त्या विपरीत जर मी कौतुक करीन प्रणीतचं, ज्याने या 4थ्या षटकामध्ये खूप चांगली कामगिरी करताना गोलंदाजीला न्याय दिलेला आहे. इकॉनॉमिकल बॉलिंग प्रणीत पाटीलची पाहायला मिळाले. सर्वेश पाटील, चला जास्त आपल्याकडे वेळ नाही आहे मित्रांनो, मॅच ऑन ठेवा, व्यत्यय येऊ देऊ नका. पुढचा टॉस पण लगेच या षटकानंतर करणार आहोतच. क्रॉस बॅटेड, मैदानाला गुदगुल्या करत बॉल पोहोचतोय काऊ कॉर्नर झोनमध्ये. वेगाने तो ऑन द स्टंप आहे त्या ठिकाणी. यस, असंच तर क्षेत्ररक्षण अपेक्षित होतं. आणि या 5व्या षटकाच्या पहिल्या बॉलवर पाहायला मिळाला कपिलचा थ्रो बॉलिंग एंडला आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. धक्का बसतोय दुसरा. ऋतिक बॅक टू पेव्हलियन. आणि अचूकता जी या अगोदर आपण पाहिली, कपिल पाटीलने ऑन द स्टंप थ्रो केला, कलेक्ट केला सर्वेशने. आणि महत्त्वपूर्ण फलंदाज ऋतिक हा 26 धावांवर धावचीच्या स्वरूपात बाद झालेला आहे. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या 4थ्या क्रमांकावर येतोय संदीप येतोय. स्ट्राईकवर नरेंद्र दिवाणेच असणार आहे. नरेंद्र यांच्या वतीनं आतापर्यंत एकही बाउंड्री आली नाहीये. पण पाहूया शेवटच्या षटकामध्ये जेव्हा फलंदाजांना एक लायसन्स असते बेछूट फलंदाजी करण्याचं, तर पाहूया या ठिकाणी तशाच पद्धतीचा खेळ होतोय का सर्वेशच्या विरुद्ध. सर्वेशने एक कलात्मक गोलंदाजी प्रस्थापित केलेली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून त्याचा तो जम बसलेला आहे फिरकीचा. यावेळेस बघा हातभर बॉल वळाला होता आणि त्याच वळणाचा अंदाज घेताना विथ द स्पिन ऑन साइडला आडव्या पट्टीने खेळताना पुल करून बॉलला पाठवलंय. स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. मिळतील या धावा 6 षटकात. धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 59 धावा, 3 गडी बाद.
66 धावा आणि जिंकण्यासाठी 30 बॉल्समध्ये 66 धावांची गरज असेल जय जलेश्वर वाडेकर या संघात. जाऊया आपण डबल ए भारत गॅस टॉस बॉक्समध्ये, करूया आपण पुढच्या सामन्याचा टॉस. मला पुरस्कृत झालेला आहे. सन्माननीय बाळाराम दिवाणे साहेबांच्या शुभ सेवा नाणेफेक करणार आहोत. पण अगोदर दोन्ही कॅप्टन्सला आपण नाणं दाखवूया. एका बाजूला आहे पायोनियर स्पोर्ट्स भिवंडी परिसरातील जुनी जाणती टीम आणि एका बाजूला आहे बाली ट्रॉफी 2023. तुम्हाला बाली ट्रॉफी 2023 किंवा पायोनियर स्पोर्ट्स कॉइन स्पिन करण्याच्या अगोदर कॉल करायचा आहे. कॉल कोण करेल? चला काय 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 करणार? पायोनियर स्पोर्ट्सचा कॉल, बाली ट्रॉफी. तर या ठिकाणी नाणेफेक जिंकलेली आहे. तर रोलेक्स मेडिकलचे फहाद दळवी आणि मनसाब मुल्ला यांच्या वतीनं ही किट बॅग आपण देतोय टॉस विनर कॅप्टनसाठी. चला धन्यवाद. मी सन्माननीय पाहुणे विनंती करतो आपण पुन्हा व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. बंटी स्पोर्ट्स दिवा कोळीवाडा नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. या अगोदर बॉली ट्रॉफीमध्ये कधी खेळला आहात का? नाही, हे आमचं फर्स्ट टाइमच आहे बाली ट्रॉफी. पहिलं पाऊल जसं तुम्ही या मेन गेटमधून मैदानाच्या दिशेने वळवलं, नक्की मनात काय आलं? मनात हेच होतं की एवढी चांगली टुर्नामेंट आहे आणि जशी आम्ही एंट्री केली तर आम्हाला समजून आलं की जसं ऑर्गनायझेशन आहे, डेकोरेशन आहे, ते समजून आलं की खूप मोठी टुर्नामेंट आहे आणि खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे हा. वेगवेगळ्या आपण मैदानात जातो, वेगवेगळ्या ठिकाणी खेळतो. काही ठिकाणी डिक्लेरेशन झोन असतात, पण या ठिकाणी ओपन सर्क्युलर ग्राउंड आहे आणि तुम्हाला दोन्ही एंडने खेळण्याची संधी मिळते. हा ॲडव्हान्टेज आहे का बंटी स्पोर्ट्स दिवा कोळीवाडा संघाला? हो, नक्कीच हा ॲडव्हान्टेज देखील आहे आणि हे क्रिकेटिंग स्टँडर्ड्स देखील इन्क्रीज करतात हे गेमचं. व्हेरी गुड. तोच प्रयत्न आम्हा सर्वांचा म्हणजे बाली सरांचा आणि पायोनियर स्पोर्ट्सचा राहिलेला आहे. वीर तानाजी दापोडे एक जबरदस्त अनुभव असलेली प्रगल्भ गुणवत्तेची टीम आहे. नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? नाणेफेक हारले आम्ही, आम्हाला बॅटिंग आलं फर्स्ट. माफ करा, नाणेफेक तुम्ही बॅटिंग आले फर्स्ट, फलंदाजी करायची आहे. जो निर्णय आलाय, माझा बोलण्याचं तात्पर्य हेच होतं, निर्णय तुम्हाला मान्य आहे का? कारण प्रत्येक कर्णधाराचा माइंडसेट हा वेगवेगळा असतो. प्रत्येक कर्णधार काय विचार करतो की मला फिल्डिंगच करायची, पण काही काही कर्णधारांचा हा मत असते की मी फलंदाजी सुद्धा चांगली करून आपल्या संघाला विजय मिळवू शकतो. तुमचा कल काय आहे? जो पण सिच्युएशन आली का टॉच हारलो किंवा जिंकलो, जो पण आपल्याला पोझिशन मिळेल त्याला 100% देण्याचा प्रयत्न करावा. टीम 100% आहे का? हा प्रश्न नक्कीच मला विचारावा वाटते, कारण वीर तानाजी दापोडे संघाचं हे नाव आहे. तर ही जी टीम तुम्ही आता बनवलेली आहे किंवा तुम्ही आता क्रिएट केलेली आहे, तर टोटल टीम आहे की कुठल्या खेळाडूची अनुपस्थिती टीममध्ये जाणवते? नाही, पूर्ण टीम आहे आमची आणि यावर्षी पण चांगला परफॉर्मन्स झाला आहे आणि या टुर्नामेंटमध्ये पण सर्व एफर्ट 100% देतील असं मला वाटतो. बाली ट्रॉफीचा प्रवास आतापर्यंत कसा राहिला आहे? गेल्या वर्षी पण आमचा खूप चांगला प्रवास राहिला होता आणि यावर्षी पण या टुर्नामेंटला आम्ही चांगला बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. ट्रॉफीसाठी जागा बनवली आहे? हो, नक्की, प्रयत्न तर असेलच. तर नाणेफेक जिंकलेले आहे ते म्हणजे बंटी स्पोर्ट दिवा कोळीवाडा संघाने नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि वीर तानाजी दापोडे या संघाला करायची फलंदाजी. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आणि जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. ऐकूया आवाज अजय घर त्यांचा. थँक्यू. स्टे ट्यून ऑन प्रिंस मूवीज. थैंक यू सो मच मनीष पाटिल. सभी को अजय घरत का प्रणाम और आप सभी का हार्दिक स्वागत अल्ताफ बाली प्रेजेंट्स बाली ट्रॉफी 2023 में ऑर्गेनाइज्ड बाय पायनियर स्पोर्ट्स क्लब. 7वें दिन का आज का ये पहला मैच ग्रामीण पूल से बड़ा मुकाबला है शिवम स्पोर्ट्स गिर से और जय जलेश्वर वाडेकर के बीच में. वाडेकर के कैप्टन ने टॉस जीता, पहले बल्लेबाजी की उन्होंने दावत दी गिर से टीम को, उसका अच्छा स्वीकार किया गिर से टीम के बल्लेबाजों ने और एक बड़ा टारगेट उन्होंने रखा है. 65 रन बनाया है. 86 रनों की चुनौती इस मैच को जीतने के लिए जय जलेश्वर वाडेकर के सामने. प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं अतुल भोईर और सिद्धू पाटिल. पहली गेंद बहुत दूर से खेला है लेकिन गेंद को दूर भी तो भेज दिया है. दिलकश लॉफ्टेड कवर ड्राइव. पहली गेंद पर चौका.
In the mix. इस बार बेहतर लेंथ और बेहतर लाइन भी थी, खास तौर पर लाइन और लेंथ में भी थोड़ा सा तो परिवर्तन था। इस बार पूरी तरह से हाफ वाली तो नहीं कह सकते आप, क्योंकि ज़्यादा उस गेंद को आगे रखा था और लगभग जड़ में रखी हुई गेंद, लेकिन अच्छी तरह से खेलते हुए सिंगल लिया है अतुल ने। रन संख्या 5 बिना किसी नुकसान के। सिद्धू पाटिल के पास अब स्ट्राइक, जो कि एक सीनियर खिलाड़ी का रोल अदा कर रहे हैं। बढ़िया शॉट, इस बार सीधे बल्ले से मिड ऑफ के ऊपर से गेंद को निकाला है सिद्धू ने, शानदार चौका। और इसी बीच शिवम स्पोर्ट्स गिरसे टीम को 2 रनों से पेनलाइज किया गया है ऑर्गेनाइजिंग कमेटी की ओर से, क्योंकि उनके जो 13th प्लेयर है प्लेयर्स पेविलियन में, वो फ़ोन पर बात करते हुए पकड़े गए हैं। देखिए, मोबाइल फ़ोन ऑपरेट करना अलाउ नहीं है आपके लिए, ये महत्वपूर्ण सूचना पहले ही दी गई है, पहले ही दिन से। टूर्नामेंट के जो रूल्स एंड रेगुलेशंस है उनको फॉलो करना बहुत ही ज़रूरी। बाली ट्रॉफी हमेशा अपने डिसिप्लिन के लिए जानी गई है। तो पेनल्टी के 2 रन्स जो है वो पहले ओवर के बाद जो भी स्कोर बनेगा उसमें ऐड किए जाएंगे। आकर्षक शुरुआत की है दोनों भी प्रारंभिक बल्लेबाजों ने, अच्छे टेक्निक का परिचय देते हुए सलामी बल्लेबाज। इस बार जगह बनाई और गेंद को निकाल दिया है कवर पॉइंट के ऊपर से। एक और दर्शनीय स्ट्रोक सिद्धू पाटिल के बल्ले से, एक और चौका। बिल्कुल गेंद के मेरिट पर बल्लेबाजी कर रहे हैं, रूम बना रहे थे और उसको देखते हुए कहीं ना कहीं गेंदबाज ने भी हालांकि थोड़ी सी चालाकी दिखाने का प्रयास किया था, लेकिन शॉट रख बैठे थे गेंद को और समय मिला वहां पर बैट्समैन को शॉट खेलने के लिए। रफ्तार तो अच्छी खासी है ऋतिक के पास, लेकिन कहीं ना कहीं लाइन और लेन पर अभी तक उतना अच्छा कंट्रोल देखने को नहीं मिला है। कुछ हाफ वॉलीज की है और अब ये शॉर्ट बॉल जिसका पूरा फायदा उठाया है सलामी बल्लेबाजों ने। 4 रनों से आगे बढ़ता हुआ स्कोर 13 रन बिना किसी नुकसान के। बड़ा टारगेट है, स्कोर तो मजबूत बनाया गया है शिवम स्पोर्ट्स गिर से टीम द्वारा, लेकिन क्या ये महफूज होगा या नहीं ये देखने वाली बात है। 66 रनों का टारगेट है वाडीगर के सामने। फिर से जगह बनाया, ओहो यहां पर मौका था कवर पॉइंट पर, लेकिन कैच ड्रॉप। थोड़ा सा मुश्किल अवसर जरूर, लेकिन जब आप बाली ट्रॉफी खेलते हो तो इस तरह की कैचेस भी आपको लपकने होंगे मैच को जीतने के लिए। और वो जो कहा जाता है कि जीतने होंगे मैच तो पकड़ने होंगे कैच। हाथों से छिटकी है गेंद वहां पर, ऑन द राइज ड्राइव किया था सिद्धू पाटिल ने। सिद्धू की टाइमिंग देखते ही बन रही है, हर गेंद को उन्होंने मिडल किया है। इस बार गैप में नहीं खेल पाए थे, लेकिन किस्मत का साथ जरूर मिला है और साथ में 2 रन भी मिले हैं। अगली गेंद सामना करते हुए सिद्धू, इस बार शॉर्ट आर्म जाप करते हुए गेंद को निकाल दिया है गैप में, डिप स्क्वायर लेग की जाने, फील्डर दूर से आते हुए। अच्छा एफर्ट, 2 खिलाड़ी प्रयासरत थे और इससे पहले कि उठाकर थ्रो किया जाता। 2 रन लेने का मौका वहां पर सिद्धू पाटिल के पास। अब की बार रूम के लिए क्रैम्प किया गया था, लेकिन सिद्धू भी काफ़ी चतुर बल्लेबाज है और उन्होंने भी थोड़ी एडजस्टमेंट दिखाते हुए अपना स्ट्रोक बदला था। तो इस तरह से पहले ओवर का खेल समाप्त, स्कोर 17 रन और साथ में पेनल्टी के 2 रन भी स्कोर में अब ऐड किए जा रहे हैं। तो कुल रन संख्या 19 बिना किसी नुकसान के। क्या कमाल का पलटवार है ये, क्या जवाब दिया जा रहा है, पॉजिटिव रिप्लाई जिसे कहा जाता है, ईंट का जवाब पत्थर से। पहले ओवर में 20 रन बनाए थे शिवम स्पोर्ट्स गिर से टीम ने और जवाब में 19 रन बिना किसी नुकसान के। शिवम स्पोर्ट्स की जो पारी रही उसमें ऋतिक ने कमाल का प्रदर्शन किया, 12 गेंदों में 26 रन बनाए, लेकिन ओवर उनका बड़ा ही खर्चीला रहा है। वासुदेव ने भी अच्छी बल्लेबाजी की थी, काफ़ी कलात्मक शॉट्स खेले थे। 6 गेंदों में 13 रन, स्विच हिट का बहुत अच्छा प्रयोग किया गया था और वाडीगर का जो फिरकी आक्रमण है उसको निस्तेनाबूद करने में सलामी बल्लेबाजों की बड़ी भूमिका रही थी। हालांकि इस मैच में जो खेल का स्टैंडर्ड है एक अलग लेवल का हमें देखने को मिला है। जिस तरह की शॉट्स हमने देखे हैं पूरे मैच में अभी तक जितना भी खेल हुआ है उसमें, और वाडीगर के गेंदबाज जिस तरह से गेंदबाजी कर रहे थे, गुगली का भी इस्तेमाल देखने को मिला जो बहुत कम देखने को मिलता है टेनिस बॉल क्रिकेट के खेल में। लेफ्ट आर्म चाइनामन को हमने देखा, कपिल को।
हालांकि बहुत ज़्यादा प्रभावशाली गेंदबाजी तो पेश नहीं कर पाए, बल्लेबाजों का कहीं ना कहीं राज रहा है अभी तक इस मैच में। नेवर लेकर बबलू, सामने है अतुल, बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए। मिड विकेट के ऊपर से छक्का जड़ने का कहीं ना कहीं प्रयास था, लेकिन बल्ले के थोड़ी सी निचले हिस्से पर लगी थी गेंद, केवल 1 रन मिला है। स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन बगैर नुकसान के। विकेट की सख्त ज़रूरत इस समय शिवम स्पोर्ट्स गियर से टीम को। आप देख रहे हैं सीधा प्रसारण बाली ट्रॉफी 2023 का। ये 7वां दिन है। भिवंडी के ऐतिहासिक लेट परशुराम टावर स्टेडियम से मनोरंजन का ये भंडार सीधे आपके द्वार प्रिंस मूवीज द्वारा। सभी ऑनलाइन व्यूवर्स का तहे दिल से स्वागत। अगली गेंद राइट आर्म राउंड द विकेट, और इस बार चकमा दिया था बैट्समैन को, लेकिन विकेट कीपर उस मौके का पूरा फायदा नहीं उठा पाए और इसी बीच सिंगल वहां पर पूरा करते हुए बल्लेबाज, बल्कि बल्ला लगा था वहां पर, विकेट कीपर के लिए मौका नहीं था। पहले नज़र में मुझे ऐसे लगा कि शायद विकेट कीपर के हाथों से गेंद छूटी है, लेकिन नहीं। विकेट कीपर स्टंप से सट कर खड़े हैं। क्लोज कीपिंग पावर प्ले चल रहा है। 3 खिलाड़ी इस समय दायरे के बाहर। एक और अच्छी गेंद छोटी बैकलिप से फ्लिक कर दिया है इन फ्रंट ऑफ स्क्वेयर। डीप में फील्डर मौजूद है ऑन साइड में। 1 ही रन लेने का अवसर। अच्छा ओवर घट रहा है बबलू का, थोड़ा सा ज़रूर उन्होंने प्रेशर क्रिएट किया है बल्लेबाजों पर। स्कोर अब 22 रन। 3 गेंदों पर 3 सिंगल्स इस ओवर में बने हैं। यहाँ से और 44 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए बची हुई 21 गेंदों में। लक्ष्य अभी भी काफ़ी कठिन लग रहा है, लेकिन शुरुआत दमदार की है अतुल और सिद्धू ने। धीमा डाल रहे हैं, लो फुल टॉस। 2 की कॉल हो सकती है, जी नहीं। बढ़िया फील्डिंग वहां पर, काबिले तारीफ क्षेत्र रक्षण और अच्छा थ्रो भी था विकेट कीपर के पास। 1 ही रन पर सीमित रखा गया है सिद्धू पाटिल को। गियर से टीम के कैप्टन अच्छी तरह से जानते हैं, बबलू जो कि एक अनुभवी खिलाड़ी है, वो भी अच्छी तरह से जानते हैं कि पावर प्ले का ये अंतिम ओवर है और इसमें यदि स्कोर को दबा दिया जाता है तो फिर बाद में काफ़ी ज़्यादा प्रेशर यहाँ पर बल्लेबाजों पर रहेगा। बाद में फील्ड को भी खोल दिया जाएगा। 5 खिलाड़ी बाउंड्री पर नजर आएंगे तो वहां पर गैप्स ढूंढना थोड़ा मुश्किल हो सकता है। इस बार हेलीकॉप्टर उड़ाया है, शानदार शॉट स्ट्रेट डाउन द ग्राउंड। गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर। 4 रन। यहाँ पर अतुल के बल्ले से, अतुल कप्तान है और कप्तान एक जिम्मेदाराना पारी खेलते हुए दूसरा चौका उनके बल्ले से निकला है। 4 रनों से स्कोर उछलता हुआ वाडेगर टीम का 27 रन बगैर नुकसान के। गेंद खराब नहीं थी, लेकिन शॉट बहुत ही उम्दा खेला गया था। थोड़ी लोअर ट्रेजेक्टरी से आती है गेंदें बबलू की, आप देखोगे तो, क्योंकि वो थोड़ा साइड आर्म गेंदबाजी भी करते हैं और बहुत लंबे ऊंचे कद के भी खिलाड़ी नहीं है। और एक और कमजोर गेंद, इस बार बहुत ही शानदार शॉट, गैप ढूंढा है डीप मिड विकेट की दिशा में। 4 रन। के ऑलराउंडर नरेंद्र दीवा ने आक्रमण पर आते हुए, एक और सीनियर खिलाड़ी, अनुभवी और युवा खिलाड़ियों का अच्छा मिश्रण है दोनों भी टीमों के पास। पहली गेंद बिल्कुल लक्ष्य पर
बिल्कुल चढ़ में डाली हुई यॉर्कर, किसी तरह से उसको डिग आउट किया सिद्धू ने और एक तेज सिंगल लिया है। स्कोर बोर्ड को तो लगातार चलता रखा है, एक भी डॉट बॉल नहीं खेली है, ये तो सबसे बड़ी बात मानी जा सकती है। और बाउंड्रीज भी लगातार आती रही है। पहले ओवर में 3 चौके लगे, दूसरे ओवर में 2 चौके। हालांकि बबलू ने थोड़ा दबाव बनाया था पहली 4 गेंदों पर, लेकिन उसके बाद 2 बेहतरीन शॉट्स खेले अतुल भोईर ने और वो दबाव उन्होंने कहीं ना कहीं हटा दिया। आसमान में आज भी काफ़ी सारे बादल छाए हुए हैं। फिर से यॉर्कर का प्रयास था, इस बार ओवर पिच गेंद सीधे बल्ले से ड्राइव किया है। वाइडिश मिड ऑफ पर फील्डर मौजूद है, इससे पहले कि फील्ड किया जाता सिंगल। किसी तरह की कोई हड़बड़ाहट नजर नहीं आ रही है, आराम से सिंगल ले रहे हैं जब अच्छी गेंदें हो रही है, और थोड़ी भी कमजोर गेंद मिलती है तो उस पर करारा प्रहार करते हैं ये दोनों भी सलामी बल्लेबाज। बहुत ही बढ़िया ओपनिंग साझेदारी अतुल भोईर और सिद्धू पाटिल के बीच में। स्कोर इस समय 33 रन बिना किसी नुकसान के। कदमों का इस्तेमाल इस बार बल्ले के अंदर लगी है, मौका बना है रनआउट का, डायरेक्ट हिट की जरूरत, लेकिन नरेंद्र का निशाना चूकता हुआ और बाल बाल बच गए वहां पर सिद्धू पाटिल। चलिए, इस ओवर की शुरुआत भी पिछले ओवर की तरह ही हुई है। बबलू का ओवर जो था उसमें पहली 4 गेंदों पर 4 सिंगल्स आए थे, लेकिन आखिर की 2 गेंदों पर 2 चौके आए। इस ओवर में पहली 3 गेंदों पर 3 सिंगल्स आए हैं। समीकरण अब 15 गेंदों का खेल बचा हुआ है, जीतने के लिए 32 रनों की आवश्यकता है जय जलेश्वर वाडेगर टीम को। कल्याण तालुका की दोनों भी ये बड़ी टीमें आपस में टकरा रही है, गेरसे और वाडेगर। धीमी गति की गेंद, इस बार इनसाइड आउट खेला है, बढ़िया ड्राइव, लेकिन फील्डर मौजूद है। डीप एक्स्ट्रा कवर पर नहीं रोक पाए फील्डर, पहले बाउंस पर गेंद बाउंड्री लाइन के बाहर, शानदार चौका। गणेश दीवाने थे डीप एक्स्ट्रा कवर पर और ऐसे लगा कि शायद वो रोक लेंगे, लेकिन नहीं, जज कर रहे थे, थोड़ा पीछे पीछे जा रहे थे, बाउंड्री लाइन के नज़दीक थे, काफ़ी नज़दीक थे, थोड़ा उछले भी, लेकिन थोड़ी उनके ऊपर से गेंद निकल गई है। पहले बाउंस पर बाउंड्री लाइन के बाहर, महत्वपूर्ण चौका। क्लासिकल शॉट्स देखने को मिल रहे हैं इस पूरी पारी में। 4 रनों से बढ़ता हुआ स्कोर 38 बिना किसी नुकसान के और 28 रनों की ज़रूरत। ओह, खूबसूरत गेंद, बेहतरीन गेंद, इस बार टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ आई थी और थोड़ी नीचे रहती हुई गेंद। हालांकि नरेंद्र दीवाने काफ़ी लंबे ऊंचे कद के गेंदबाज है, सबसे लंबे ऊंचे कद के खिलाड़ी इस समय मैदान में है, जिन्होंने वेस्टर्न रेलवे के लिए रणजी क्रिकेट भी खेला हुआ है। एक बड़े खिलाड़ी है और अपने अकेले के बलबूते पर कई बार मैचेस जिताए हैं उन्होंने अपनी टीम को, गेर से टीम को। 13 गेंदे 28 रन। यह है समीकरण, ऑन द राइज, ड्राइव किया गया हवा में, लॉन्ग ऑन के ऊपर से लाजवाब छक्का, गजब की टाइमिंग। साथ खेला है, ज्यादा ताकतवर शॉट नहीं था, लेकिन टाइमिंग पूरी थी उसमें और पूरे 6 रन प्राप्त किए नरेंद्र दीवाने के ओवर की अंतिम गेंद पर। 3 ओवर का खेल यहां पर समाप्त होता हुआ वाडेगर टीम का स्कोर जा पहुंचा है 44 पर। जीतने के लिए बचे हुए 2 ओवर्स में 22 रनों की आवश्यकता है। विकेट के लिए तरस गए हैं इस समय शिवम स्पोर्ट्स गेर से टीम के गेंदबाज। वक्त हो चला है ड्रिंक्स ब्रेक का। 2 ओवर्स और 22 रन, यह है समीकरण। बहुत अच्छा रन चेस देखने को मिल रहा है जय जलेश्वर वाडेगर टीम द्वारा, और बल्लेबाजी की जो क्वालिटी रही है पूरे मैच में वो कमाल की रही है। शिवम स्पोर्ट्स गेर से टीम के बल्लेबाजों ने भी एक से बढ़कर एक शॉट्स खेले थे, लेकिन इस पारी की खासियत यदि आप देखोगे तो कोई इम्प्रोवाइज स्ट्रोक नहीं खेला गया है। प्योर क्रिकेटिंग शॉट्स खेलते हुए 3 ओवर्स में 44 रन बना डाले हैं दोनों सलामी बल्लेबाजों ने, और दोनों अभी भी नाबाद है। मैच में अभी भी काफी दिलचस्पी बरकरार है, रोचकता बरकरार है। और देखिए, क्रिकेट का खेल है, पासा पलटते ज्यादा देर लगती नहीं है। अतुल भोईर खेल रहे 26 पर, जिनके बल्ले से 4 चौके निकले हैं और 1 सिक्सर। 14 पर बैटिंग करते हुए सिद्धू पाटिल।
तीनों भी गेंदबाज थोड़े खर्चीले साबित हुए हैं। पहले ओवर में ऋतिक ने गेंदबाजी की थी, 17 रन दिए थे। उसके बाद बबलू ने 12 रन खर्च किए। नरेंद्र दीवानी के ओवर में कुल मिलाकर 13 रन बनाए और विकेट लेस रहे हैं तीनों भी गेंदबाज, जिस वजह से कहीं ना कहीं चिंताएं बढ़ती जा रही है शिवम स्पोर्ट्स गियर से टीम की। नया ओवर लेकर ऋतिक का एंड बदला गया है। बैकफुट पर चले गए, स्मैश कर दिया है कवर्स के ऊपर से। दर्शनीय स्ट्रोक, सिद्धू पाटिल रुकने का नाम नहीं ले रहे हैं। बेहतरीन चौका। ये बल्लेबाज गेंद के मेरिट पर पूरी तरह से शॉट्स खेले गए हैं। ऋतिक एक बार फिर से ओवर द विकेट, और इस बार आगे निकले थे लेकिन थोड़े दूर रह गए गेंद से। अच्छी गेंद थी ये, गति में परिवर्तन किया गया था। सिद्धू पाटिल थोड़ा रूम भी बना रहे थे, गेंद पर पहुंच ही नहीं पाए। स्कोर हुआ है 48 रन बिना किसी नुकसान के। 10 गेंदों का खेल बाकी है। वाडेगर टीम को अभी भी 18 रनों की आवश्यकता। यॉर्कर का प्रयास लेकिन लेग स्टंप के बाहर भटक गए, वाइड। शायद ऋतिक को लगा कि फिर से रूम बनाने का प्रयास करेंगे सिद्धू पाटिल, लेकिन सिद्धू भी वहां पर रुक गए, अपने आप को रोका उन्होंने। उनकी भी कोशिश जरूर थी कि थोड़ा रूम बनाकर ही शॉट खेला जाए, जो कि उनकी एक आदत भी रही है। रूम बनाकर शॉट्स खेलना पसंद करते हैं। फुटवर्क बहुत अच्छा रहता है जब सिद्धू पाटिल बल्लेबाजी करते हैं। ओहो, गति परिवर्तन परख ही नहीं पाए। एक और डॉट बॉल। मैच में रोमांच। 9 गेंदे जीतने के लिए 17 रनों की आवश्यकता। स्कोर हुआ है 49 बिना किसी नुकसान के। पार्टनरशिप कमाल की रही है। पूरे कंट्रोल के साथ बल्लेबाजी हुई है पहले 3 ओवर्स में, लेकिन इस ओवर में थोड़ा सा तंग किया है बल्लेबाज को। ऋतिक ने इस बार जड़ में रखी हुई गेंद, बैक टू द बॉलर, मौका बना है रनआउट का। बहुत बड़ा हेजिटेशन दोनों बल्लेबाजों के बीच में, और आखिरकार पहले विकेट का पतन। सिद्धू पाटिल रनआउट होकर लौटते हुए प्लेयर्स पेविलियन में। उन्होंने वो अपना क्रीज छोड़ा था, रन आउट हो गए। स्ट्राइक अतुल के पास है। नए बैट्समैन आए हैं प्रणीत पाटिल। एक और बढ़िया ऑफ कटर। ये ऑफ कटर जो है ये काफी कारगर साबित हुई है इस ओवर में। ये इनकी एक प्रमुख गेंद है, यही कहा जा सकता है। ऋतिक की तारीफ जितनी भी की जाए उतनी कम। दबाव में जब वो गेंदबाजी के लिए आए थे, क्योंकि पहला ओवर बहुत खर्चीला रहा था, इस ओवर की शुरुआत भी उतनी अच्छी नहीं थी, लेकिन ऑफ कटर्स ने उनको वापस लाया है इस गेम में। 7 गेंदे 17 रन। इस बार भी धीमा डाला था, लेकिन लेग स्टंप के बाहर दिशा से भटकते हुए वाइड का इशारा। ये दूसरी वाइड गेंद इस ओवर की। हालांकि अभी तक केवल 6 ही रन खर्च किए हैं इस ओवर में ऋतिक ने, और इस वाइड के चलते 50 रन पूरे होते हुए जय जलेश्वर वाडेगर टीम के। बड़ा टारगेट उनके सामने। शुरुआत दमदार रही है, लेकिन देखना है कि अंत किसका अच्छा होता है। कहा जाता है कि अंत भला तो सब भला। गेंदे शेष है 7।
वाडेगर टीम को रन चाहिए 16। नेक टू नेक फाइट है यहां से, बराबरी का है ये मैच। ऋतिक की अगली गेंद, क्लीन बॉल, शानदार गेंद थी ये, फुल एंड स्ट्रेट शफल कर चुके थे, फ्लिक करना चाहते थे अतुल, और अतुल का काम तमाम। दोनों सेट बल्लेबाज आउट हो चुके हैं, जिनके दरमियान 49 रनों की शानदार पार्टनरशिप रही। जबरदस्त बल्लेबाजी का मुजाहरा पेश करने के बाद आउट हुए अतुल भोईर, जिन्होंने 26 रनों का योगदान दिया, मात्र 12 गेंदों का सामना किया। सिद्धू पाटिल ने आउट होने से पहले 20 रन बनाए, उन्होंने भी 12 गेंदों का सामना किया। प्रारंभिक बल्लेबाजों ने जरूर अच्छा कार्य किया है, लेकिन गलत समय पर आउट हुए हैं, यह भी कहना होगा। और अब आखिरी ओवर में दो ऐसे बल्लेबाज है क्रीज पर जिन्होंने एक भी गेंद नहीं खेली है। कोई भी बैटिंग करने वाली टीम ये नहीं चाहती है कि इस तरह की सिचुएशन उनकी रहे कि आखिरी ओवर में उनके दोनों नए बल्लेबाज क्रीज पर हो। लेकिन अच्छे बल्लेबाज है, क्षमता रखते हैं बड़े शॉट्स खेलने की, सर्वेश पाटिल और प्रणीत पाटिल। आखिरी ओवर में 16 रनों की आवश्यकता है। आज का पहला ही मैच काफी रोमांचक स्थिति में। शिवम स्पोर्ट्स गेट से टीम की ओर से अब नए गेंदबाज ऋतिक जूनियर। ऋतिक सीनियर अपना स्पेल समाप्त कर चुके हैं। 2 ओवर में उन्होंने कुल मिलाकर 23 रन खर्च किए और एक सफलता प्राप्त की। लेकिन दूसरा ओवर जो कि पिछला ओवर था, अद्भुत रहा। सर्वेश के पास स्ट्राइक, ऋतिक जूनियर दाहिने से ओवर द विकेट, लॉफ्ट करने का प्रयास, बाहरी किनारा और आउट। आसान सा कैच विकेटकीपर नरेंद्र के लिए। पहली गेंद पर सफलता प्राप्त करते हुए इस आखिरी ओवर में ऋतिक जूनियर। सिर्फ 2 रन बने हैं और वो भी वाइड के चलते। बल्लेबाज अब थोड़ा निराश करते हुए, वाडेगर टीम की स्थिति अब थोड़ी सी नाजुक होती जा रही है। दबाव लगातार बढ़ता जा रहा है, लेकिन देखिए इस दबाव को हटाने का एक ही तरीका है और वो है बड़ा स्ट्रोक। एक बड़ा स्ट्रोक आएगा अगली 2 गेंदों में भी, तो निश्चित रूप से फिर से दबाव जो है वो गेंदबाज पर ट्रांसफर हो सकता है। और यही क्रिकेट खेल की खूबसूरती है, दबाव यहाँ से वहाँ ट्रांसफर होता रहता है, जिसको देखने में एक अलग ही आनंद आता है दर्शकों को। 50 पर रुका हुआ है स्कोर, 3 विकेट गिर चुके हैं। नए बैट्समैन आए हैं प्रशांत पाटिल। 5 गेंदे 16 रन। करारा स्ट्रोक इस बार बिल्कुल हाफ वाली में लेकर ड्राइव किया है, लेकिन वाइडिश लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद है। सीधे फील्डर के पास गेंद चली गई, एक ही रन मिलेगा यहाँ पर। सिंगल डबल से बात बनने वाली नहीं है। यदि बाउंड्रीज नहीं आएंगी तो मुझे नहीं लगता है कि वाडेगर टीम इस मैच को जीत पाएगी, क्योंकि अब 4 गेंदों में 15 रन चाहिए। मैच यदि टाई में समाप्त होता है तो सुपर ओवर खेला जाएगा। एक समय 11 गेंदों में 18 रन चाहिए थे, सब विकेट्स भी हाथ में थे। यहां पर मौका जरूर था फुल टॉस, लेकिन मिस कर बैठे बल्लेबाज। हालांकि ये दिशाहीन गेंद है, लेग स्टंप के बाहर गेंद निकल गई है। वाइड घोषित करते हुए अंपायर गोकुल पाटिल। इस मौके का फायदा उठाना जरूरी था, थोड़ा सा भी बल्ला लगाते तो यहां पर कम से कम 4 रन तो प्राप्त कर सकते थे बल्लेबाज सर्वेश। खैर अतिरिक्त रन तो मिला है और इस गेंद को दोबारा करना भी पड़ेगा गेंदबाज को। अब 4 गेंदें शेष है, 14 रनों की आवश्यकता वाडेगर टीम को। दिलों की धड़कनें तेज कर देने वाला ये मैच। ऋतिक जूनियर दाहिने से ओवर द विकेट, इस बार बहुत दूर से लॉफ्ट कर दिया है गेंद लॉन्ग ऑन की जानिब। बढ़िया कैच, बेहतरीन कैच, अद्भुत कैच। गौरी फॉर्म सेंटर कैच ऑफ द मैच। शुभम स्पोर्ट्स गेरसे के पक्ष में, लेकिन मैच समाप्त तो नहीं हुआ है। 3 गेंदों में 14 रन चाहिए, बनाए जा सकते हैं। नए बल्लेबाज क्रीज पर आते हुए क्या कमाल का कैच देखने को मिला। वाइडिश लॉन्ग ऑन पर फील्डिंग कर रहे थे, अपनी दाहिनी तरफ, अपनी बाई तरफ तेजी से दौड़े ऋतिक
और ऋतिक वाकई में गेम चेंजर साबित हुए हैं। एक तो बल्ले से भी उन्होंने बढ़िया योगदान दिया, 12 गेंदों में 26 रन बनाए। उसके बाद मैच का पेनल्टी मेट ओवर जो किया वहाँ पर उन्होंने गेम चेंजर की सही मायनों में भूमिका अदा की है। और अब आउटफील्ड में अच्छा योगदान देते हुए ऋतिक गिर से टीम के लिए। स्कोर 52 रन 4 विकेटों के नुकसान पर। नए बैट्समैन कपिल पाटिल, और अब जो कुछ करना है वाडीगढ़ टीम के लिए कपिल को ही करना होगा। 3 गेंदे 14 रनों की जरूरत है, बड़े स्ट्रोक्स की आवश्यकता वाडीगढ़ टीम को। अगली गेंद, ओहो फुलर लेंथ, लेकिन यह गेंद पीछे निकल गई है। बहुत अच्छी गेंद थी और किस्मत का सहारा मिला है वाडीगढ़ टीम को। 22 के रूप में 4 रन। तुझी जागा अतिरिक्त उछाल से बल्लेबाज तो तंग होते हैं, लेकिन यहाँ पर विकेट कीपर तंग हुए हैं। 2 गेंदे 10 रन, मैच ऑन। कम से कम 4 रन चाहिए इस गेंद पर, लेकिन लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है। शानदार फील्डिंग ऋतिक की। ओहो, ओवर थ्रो हुआ है, दूसरे के लिए पलट चुके हैं। 2 रन तो मिले हैं, लेकिन चौका ना सही, 3 रन तो आते तो फिर भी चुनौती बरकरार रह सकती थी। आखिरी गेंद पर छक्का लगाकर मैच को टाई भी किया जा सकता था, लेकिन अब आखिरी गेंद पर 8 रन चाहिए। रन संख्या 58, 8 रन चाहिए, एक लीगल बॉल चाहिए मैच को जीतने के लिए गिर से टीम को। और वाडीगढ़ के दर्शक कहीं ना कहीं अब प्रार्थना कर रहे होंगे कि एक अतिरिक्त गेंद आ जाए। देखिए, खेले क्रिकेट का, कभी भी कुछ भी हो सकता है। स्ट्राइक कपिल के पास, फील्डिंग का मुआयना करते हुए। 58 हुए हैं, एक गेंद में 8 रनों की आवश्यकता। मैच यदि टाई हुआ तो सुपर ओवर रहेगा। आखिरी गेंद लेकर ऋतिक जूनियर, बढ़िया गेंद जड़ में रखा, लीगल गेंद जिसकी आवश्यकता थी गिर से टीम को। और इसके साथ ही ये मुकाबला शिवम स्पोर्ट्स गिर से टीम ने जीत लिया है। जय जलेश्वर वाडेघर टीम का संघर्ष काफी अच्छा था, बड़ा लक्ष्य सामने रखा गया था। शुरुआत लाजवाब रही थी, 49 रनों की पार्टनरशिप पहले विकेट के लिए हुई। एक समय 11 गेंदों में 18 रन चाहिए थे, 10 के 10 विकेट सुरक्षित थे, लेकिन जैसे ही सिद्धू पाटिल रन आउट हुए उसके बाद विकेटों की भी झड़ी सी लग गई और स्कोर पूरी तरह से थमसा गया। आखिरकार ये मैच शिवम स्पोर्ट्स गिर से टीम ने जीता है। कॉन्ग्रेचुलेशंस टीम शिवम स्पोर्ट्स गिर से, एंड हार्ड लक, टफ लक जय जलेश्वर वाडेघर। आइए चलते अब सीधे प्रेजेंटेशन बॉक्स में इस मैच के पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की तरफ। चला, सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतोय बाली ट्रॉफी 2023 मध्ये। पर्व 7वा आहे आणि या पर्व 7व्यामध्ये आपण आहोत आणि एकत्रित चांगली क्रिकेटची स्पर्धा पाहता येते, आपल्याला आपल्या मनात साठवून ठेवता येते। पण ही स्पर्धा पूर्ण कशी होते, सप्ततारांकित कशी होते, तर आमच्या सर्व पुरस्कर्त्यांमुळे, त्याचमुळे आम्ही त्यांचं ऋण व्यक्त करतोय, आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतोय ज्यांनी ज्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य केलेलं आहे। आम्ही आभार व्यक्त करतोय सन्माननीय मांगीलाल पालीवाल साहेबांचा, रोकडा रस्ताचे जनक आहे, ज्यांच्या वतीनं फर्स्ट प्राइज सिटीचा स्पॉन्सर झालेला आहे। आम्ही आभार व्यक्त करतोय कोंडा गाजंगी साहेबांचं, ज्यांनी सेकंड प्राइज स्पॉन्सर केलं सिटीचं। आम्ही आभार व्यक्त करतोय ग्रामीण सम्राट सन्माननीय सुरेश म्हात्रे साहेबांचं, अर्थात बाळ्यामामांचं, ज्यांनी फर्स्ट प्राइज स्पॉन्सर केलं ग्रामीणचं। आम्ही आभार व्यक्त करतो आर.के. बिल्डरचे रणधीरजी म्हात्रे आणि सुधीरजी म्हात्रे, ज्यांच्या वतीनं सेकंड प्राइज स्पॉन्सर झालेलं आहे ग्रामीणचं। आम्ही आभार व्यक्त करतोय गोल्डन जोडी बाळा पाटील साहेब आणि सदा पाटील साहेब, ज्यांच्या वतीनं 40+ सेकंड प्राइज स्पॉन्सर झालेलं आहे। आम्ही आभार व्यक्त करतोय रुपेश जाधव साहेबांचं, ज्यांनी थर्ड प्राइज स्पॉन्सर केलं ग्रामीणचं। आम्ही आभार व्यक्त करतोय एक्स मेयर सन्माननीय जावेद दळवी साहेब आणि सन्माननीय अस्पर बुळिंजकर साहेब उद्योजक, ज्यांच्या वतीनं AA भारत गॅस टॉस बॉक्स स्पॉन्सर झालेला आहे। आम्ही आभार व्यक्त करतोय सन्माननीय फरहान पटेल साहेब, सन्माननीय इरफान भुरे साहेब, ज्यांच्या वतीनं प्लेयर्स पेव्हिलियन आम्हाला स्पॉन्सर झालेलं आहे। आम्ही आभार व्यक्त करतोय सतनाम लाईट हाऊसचे सन्माननीय पंकज भाईंचं। आम्ही आभार व्यक्त करतोय O2 लाईव्ह पॅकेज ड्रिंकिंग वॉटरचे सन्माननीय शाहिद पापा आणि फैयाज अन्सारी, ज्यांच्या वतीनं पाण्याची मुबलक व्यवस्था या स्पर्धेसाठी केली गेलेली आहे। आम्ही आभार व्यक्त करतोय दमदार आमदार सन्माननीय महेशजी चौगुले साहेबांचं। आम्ही आभार व्यक्त करतोय सन्माननीय रवी सावंत साहेबांचं।
आम्ही आभार व्यक्त करतो SK स्पोर्ट्स महापोलीचे सन्माननीय शादाब खोतकर यांचं. आम्ही आभार व्यक्त करतोय ॲक्रेलिक आर्ट 2चे पलनभाई ज्यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर झालेल्या आहेत. आम्ही आभार व्यक्त करतोय बालाजी ग्लोबस इंटरनॅशनल पार्कचे सन्माननीय दयानंद चोरगे साहेब, सन्माननीय वीरेंद्र चोरगे साहेब आणि सन्माननीय विराज चोरगे साहेब ज्यांच्या वतीनं बाली ट्रॉफीतल्या सर्व खेळाडूंच्या ड्रेस किटची जबाबदारी उचलली गेलेली आहे. आम्ही आभार व्यक्त करतोय सन्माननीय अनंतजी ठाकरे, सन्माननीय सुभाषजी ठाकरे यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅचचं गिफ्ट स्पॉन्सर झालेलं आहे. आम्ही आभार व्यक्त करतोय करसनजी फुलोरे साहेब आणि भाऊ म्हात्रे साहेब ज्यांच्या वतीनं स्वर्गीय वंदना म्हात्रे यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द मॅचचं गिफ्ट स्पॉन्सर झालेलं आहे. आम्ही आभार व्यक्त करतोय सन्माननीय तारीफ सय्यद यांचं 76 स्पोर्ट्स. आम्ही आभार व्यक्त करतोय जान्हवी इथनिक स्टुडिओ, जान्हवी टेक्स्टाईल आणि कलेक्शन, सन्माननीय नरेश निपुर्ते आणि सन्माननीय नितेश गोरसे. आम्ही आभार व्यक्त करतोय रोलेक्स मेडिकलचे सन्माननीय फाद दळवी आणि मनसब बुल्ला यांचं. चलिए स्पॉन्सर्स की लिस्ट को आगे बढ़ाते हुए हम थैंक्स कहना चाहेंगे डी साकारिया सूट्स एंड शेरवानी के चेतन साकारिया और सादिक भाई को उनके विशेष सहयोग के लिए. हम थैंक्स कहते हैं AA मोबाइल स्टोर के अबुल्ले अंसारी और अली खरबे को उनके विशेष सहयोग के लिए. साथ में हम थैंक्स कहते हैं रॉयल मोटर्स के अफजल सैयद साहब को जिनके द्वारा सिटी फॉर्मेट के लिए मैन ऑफ द सीरीज़ के लिए बाइक स्पॉन्सर किया गया है. थैंक यू सो मच. इरफान हदीस अंसारी रॉयल बिल्डर्स एंड डेवलपर्स के ओनर, आपको भी हम थैंक्स कहते हैं. गौरी फॉर्म सेंटर महबूब गोरी साहब को हम थैंक्स कहते हैं जिनके द्वारा कैच ऑफ द मैच का अवार्ड स्पॉन्सर किया गया है. बिस्मिल्ला मोटर्स के रिजवान फ़की साहब, आपका भी बहुत बहुत शुक्रिया. शिव शंकर जूस सेंटर के प्रोप्राइटर राहुल गुप्ता साहब, आपको भी हम थैंक्स कहते हैं. अमन ग्रुप के जुनेद पटेल साहब और मक्की पटेल साहब, आपका भी बहुत बहुत शुक्रिया. SS टूर्स एंड ट्रैवल्स के सलमान भोजे साहब, आपका भी लाख लाख शुक्रिया. बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क के ओनर दयानंद चोरगे साहब को एक बार फिर से हम थैंक्स कहते हैं उनके विशेष सहयोग के लिए. साथ ही में हम थैंक्स कहना चाहेंगे RK फ्री हिट एंड MJ स्पोर्ट्स के गैसुद्दीन शेख और रज़ी कुवारी साहब को. नाफिला टूर्स एंड ट्रैवल्स के साहिबा मोमिन, आपका भी विशेष शुक्रिया हम अदा करते हैं. GV स्पोर्ट्स की जीतू भाई, आपको बहुत बहुत धन्यवाद हम देते हैं जिनके द्वारा ओपन फॉर्मेट के लिए मैन ऑफ द सीरीज़ के लिए बाइक स्पॉन्सर किया गया है. RD ढाबा के ओनर और ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष विनोद दादा पाटिल साहब, आपको भी हम थैंक्स कहते हैं. तनिष्का एंटरप्राइजेस के आनंद नायडू साहब, आपको भी हम थैंक्स कहते हैं आपके विशेष सहयोग के लिए. ओम साई एंटरप्राइजेस AG स्पोर्ट्स खानीवली के सचिन घोडविंदे और शेखर दलवी, आपको भी हम थैंक्स कहते हैं. हम थैंक्स कहते हैं तेजस पाटिल साहब को, आगरी राजा प्रतिष्ठान पोगाव के जो अध्यक्ष है जिनके द्वारा ग्रामीण फॉर्मेट के लिए मैन ऑफ द सीरीज़ के लिए बाइक स्पॉन्सर किया गया है. साथ में हम थैंक्स कहते हैं माननीय नामदार कपिल जी पाटिल साहब को, केंद्रीय पंचायती राज राज्य मंत्री, और कपिल पाटिल साहब की पूरी फैमिली को भी उनके विशेष सहयोग के लिए. सुजित तात्या पाटिल खालेर के दिलेर, आपको भी हम थैंक्स कहते हैं. रुपेश मात्रे साहब माजी विधायक भिवंडी पूर्व, आपको भी हम थैंक्स कहते हैं. संजय मात्रे साहब द लायन ऑफ भिवंडी, आपको भी हम थैंक्स कहते हैं. मयूरेश ज्वेलर्स के ओनर भी है. साथ में हम थैंक्स कहना चाहेंगे अज्जू पटेल आरजोली, शराफ मुल्ला बोरीवली पड़गा, सूरज थोरात साई पैलेस कुरुंद. Thank you so much to all sponsors and supporters of Bali Trophy 2023 on behalf of Mr. Altaf Bali and Pioneer Sports Club. चलिए अब वक्त हो चला है हमारे मेहमानों को प्रेजेंटेशन बॉक्स में इनवाइट करने का, क्योंकि ये पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी है. काफ़ी सारे इनामत यहाँ पर दिए जाते हैं. हम प्रेजेंटेशन बॉक्स में बुलाना चाहेंगे आदरणीय बाळाराम दिवारे साहेब, अशफाक पनवेलकर साहब, नईम भाई, लक्ष्मण भाई, जितेश भाई, तुषार भाई, राज पाटिल, सुभाष पाटिल, अमन पाटिल और प्रणय पाटिल. सभी मेहमानों से रिक्वेस्ट है आपको हमारे साथ जुड़ जाना है प्रेजेंटेशन बॉक्स में. सभी मेहमानों का दिल की गहराइयों से स्वागत है. मनीष, क्या कमाल का मैच रहा. आज का पहला ही मुकाबला ग्रामीण पूल से दो दिग्गज टीमों के बीच में खेला गया. शिवम स्पोर्ट्स गेर से और जय जलेश्वर वाडेघर, कल्याण तालुका की दो नामचीन टीमें. और जैसे मैच की उम्मीद थी उसी तरह से मैच घटा भी, लेकिन क्या ड्रामेटिक टर्न अराउंड आखिर के 2 ओवर्स में देखने को मिला और आखिरकार शिवम स्पोर्ट्स गेर से टीम ने बाजी मारी है. कॉन्ग्रेचुलेशंस टू देम. आइए अब हम शुरुआत करते हैं प्रेजेंटेशन सेरेमनी की. पहला इनाम हम देने जा रहे हैं कैच ऑफ द मैच, जिसे स्पॉन्सर किया है गौरी फॉर्म सेंटर के प्रोप्राइटर महबूब गोरी ने. सो गौरी फॉर्म सेंटर कैच ऑफ द मैच अवार्ड गोज टू शिवम स्पोर्ट्स गेर से टीम के ऋतिक.
आइए ऋतिक, आपसे रिक्वेस्ट है, आपको तुरंत यहाँ पर पहुँचना है और आपके इनाम का आपको स्वीकार करना है। बंटी पाटिल साहब के शुभ हाथों से ये इनाम हम देने जा रहे हैं। गौरी होम सेंटर का ये खूबसूरत तोहफा है, बहुत ही शानदार तकिया। कॉन्ग्रॅच्युलेशन्स ऋतिक। तर एक तर पुरस्कार झालेला आहे, दुसरा पुरस्कार आहे तो म्हणजे बेस्ट पॉवर प्ले इनिंग. आणि मला असं वाटते पुन्हा एकदा बोलवावं लागेल, ऋतिक पुन्हा यायचंय, जायचं नाही, यायचंय. बेस्ट पॉवर प्ले इनिंग खेळलेली आहे ऋतिकने. और इस अवार्ड को स्पॉन्सर किया है कृष्णा गाजिंगी साहब ने। रिस्ट वॉच है पायनियर स्पोर्ट्स क्लब के एक्स कैप्टन अशफाक पनवेलकर साहब के शुभ हाथों से ये तोहफा हम दे रहे हैं। वंस अगेन कॉन्ग्रेचुलेशंस ऋतिक। ऋतिक आपको जाना नहीं है क्योंकि मैन ऑफ द मैच भी आप ही हो, तो ये रिकॉर्ड बना है, सारे इनाम ऋतिक के खाते में। बाली मैन ऑफ द मैच अवार्ड गोज टू ऋतिक। आइए अब ये इनामात हम देने जा रहे हैं, काफ़ी सारे इनामात है। मनीष, आपको भी लग रहा होगा कि माइक छोड़कर मैं मैदान में जाऊँ? सबको यही लगता है, मुझे ही नहीं, सबको यही लगता है, क्योंकि जितना आपका खेल अच्छा होगा उतने ज़्यादा इनामात आपको मिलते रहेंगे बाली ट्रॉफी में। आई थिंक इज़ द फर्स्ट प्लेयर जिन्होंने सारे इनामात जीते हैं। बेस्ट कैच का अवार्ड भी जीता, पावर प्ले का अवार्ड भी जीता और मैन ऑफ द मैच, और साथ में दर्शकों के दिल भी तो जीते हैं। सबसे पहले बालाराम देवारे साहब से रिक्वेस्ट है, आपके शुभ हाथों से पायनियर स्पोर्ट्स क्लब का ये आकर्षक मेडल आपको पहनाना है। उसके बाद हम देने जा रहे हैं एक आकर्षक तोहफा करसन फुलोरे और भाऊ मात्रे साहब जिनके द्वारा ये पुरस्कृत किया गया है, तुषार जी के शुभ हाथों से ये हम दे रहे हैं इन द मेमोरी ऑफ लेट वंदना मात्रे। उसके बाद पायनियर की खुशबू लक्ष्मण भाई के शुभ हाथों से हम देने जा रहे हैं ये परफ्यूम। तुषार भाई से रिक्वेस्ट है, अगला इनाम आपके शुभ हाथों से देना है सतनाम लाइट हाउस का 30% का डिस्काउंट वाउचर। हमारे बीच मौजूद है प्रणय पाटिल जी, उनके शुभ हाथों से अब हम देने जा रहे हैं एसके स्पोर्ट्स मापोली प्रोप्राइटर शादाब खोदकर साहब की ये देन आकर्षक कैप। उसके बाद एक और तोहफा है, गिफ्ट हैम्पर देने जा रहे हैं सुभाष ठाकरे और अनंता ठाकरे द्वारा पुरस्कृत किया गया अमन भाई के हाथों से। शिव शंकर जूस सेंटर राहुल गुप्ता की ये देन सुभाष पाटिल साहब के शुभ हाथों से हम दे रहे हैं। एंड लास्ट बट नॉट लिस्ट बाली मैन ऑफ द मैच ट्रॉफी एक्रेलिक आर्टो के पल्लन भाई द्वारा पुरस्कृत की गई है, राज पाटिल और नईम भाई के शुभ हाथों से हम दे रहे हैं। सभी मेहमानों का बहुत बहुत शुक्रिया एंड कॉन्ग्रेचुलेशंस वंस अगेन ऋतिक। ऋतिक आपको रुकना है। ऋतिक आपण यायचं आहे। ऋतिक, हा तू पहिला खेळाडू बनलेला आहेस ज्याला तिन्ही बक्षिसं मिळालेत, म्हणजे बेस्ट कॅच म्हणा किंवा बेस्ट पॉवर प्ले इनिंग म्हणा, मेरा तो मॅच म्हणा. असाच खेळतो परत प्रत्येक वेळी की आज काहीतरी वेगळाच खेळ तुझ्याकडून घडला? प्रत्येक वेळेस असंच माझा खेळ असतो, माझा बेस्ट द्यायचा प्रयत्न असतो. मी फक्त माझ्या टीमसाठी खेळतो आणि माझा बेस्ट द्यायचा प्रयत्न करतो. बाली ट्रॉफीसाठी काय खास तयारी तुमच्या संघाने केली होती किंवा तुम्ही केली होती की असाच नैसर्गिक खेळ? पुन्हा एकदा तोच प्रश्न मी रिपीट करतो, कारण बाली ट्रॉफीमध्ये खेळण्याचं स्वप्न प्रत्येकाला पूर्ण करता येत नाही. चांगला खेळताना मात्र हा तुमचा सामना देखील तुम्हीच तुमच्या खेळाच्या जीवावर जिंकवलेला आहे. ना आम्ही प्रयत्न करत होतो का बाली ट्रॉफीला खेळायचंच आहे आम्हाला. आमची इच्छा पण होती खेळायची. आज ते स्वप्न पण पूर्ण झालं आमचं आणि खूप छान नियोजन पण आहे ना, खूप भारी वाटतं खेळायला. ऋतिक, पहिलं षटक फार मागडं राहिलं होतं, गोलंदाजी जशी करायची होती तशी झाली नव्हती. पुन्हा एकदा तुमच्यावर विश्वास दाखवण्यात आला कॅप्टनद्वारा, टीम मॅनेजमेंटद्वारा, आणि तुम्ही कमबॅक करून दाखवलं सामन्याच्या पेनल्टीमेट षटकामध्ये. त्या षटकामध्ये देखील पहिल्या बॉलवर चौकार आला. त्यानंतर मनात काय चाललं होतं की कशा प्रकारे गोलंदाजी करायची? त्यानंतर सुद्धा मला भीती वाटली, कारण की आता रन खूप कमी होते आणि बॉल जास्त होते आणि स्ट्राईकला दोन्ही बॅट्समन होते. पण तरी माझ्या कॅप्टनने मला जेव्हा विश्वास दाखवून जे मला सांगितलं ते मी केलं आणि ते दिसलं इथं समोर. खूप चांगला खेळ तुम्ही सादर केला. तुम्ही थांबायचं आहे, तुमच्यासाठी तुमच्या टीमसाठी पारितोषिक आहे. बाळाराम दिवानी साहेबांकडून, जे तुमच्या गावचे सरपंच देखील आहेत, त्यांच्याकडून 1000 रुपयांचं रोख पारितोषिक येथे दिलं जाणार आहे. तर त्यांच्याच शुभ हस्ते हे पारितोषिक येथे दिलं जाईल.
So congratulations once again, Rutik and the whole team, Shivam Sports Gear se. So that's it from the presentation ceremony. Now let's move towards the next match. Back to commentary box.